आई सावबाई देवीच्या नावाने चांग भला. नमस्कार, मी दिगंबर शिंदे ब्लॉगमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. आता आपण आलेलो आहोत सावबाई मंदिरापाशी. इथे आल्यानंतर पावसाने खूप कहरच करून टाकलेलं होतं. सगळीकडे चिखल साठलेलं होतं आणि हे आजची सावबाई देवीची पूजा केलेली आहे. सर्वांना आई सावबाई महाराज सुखी आणि समाधानी ठेव. मी ते आल्यानंतर मला एक समजत नाही, प्रत्येक ठिकाणी कुंडी कचरा ठेवलेला आहे. तिथे सर्वांनी आपले मिळून कचरा पेटीत टाकायला काय होतं? तुम्ही निर्मळ मनाने येता, सावबाई देवीची आराधना करता. मग मला एक समजत नाही, जो तुम्ही आणलेला कचरा इतरत्र टाकून जी घाण करता ती कशासाठी करता? त्याला काय तर तुम्ही उत्तर द्या. ही पहा, आजूबाजूचा परिसर मी तुम्हाला दाखवतो. इथून खाली गेल्यानंतर हा बघा, नारळाची केसरी केर कचरा कसा लोकांनी इतरत्र टाकलेला आहे. तो उचलून त्यांना डस्टबिन मध्ये टाकायला काय होतं? अस्वच्छता परिसर. जर आपल्या दारामध्ये तुम्ही अशी घाण करत राहाल तर तुम्हाला कसं वाटेल? तुम्ही आपल्याबरोबर आणलेल्या ह्या बाटल्या कचराकुंडीत टाकून त्याची विल्हेवाट लावा ना. कशासाठी हा कचरा करून ठेवला इथं? ज्या अर्थी तुम्ही साफसफाई आणि स्वच्छता कराल तीच खरी तुमची देवपूजा. तीच तुमची देवपूजा आणि तेच तुमचं ध्येय. तेच तुमचं ध्येय साध्य करण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने जो अलंकार आपल्या गळ्यामध्ये धारण करतो, तसं स्वच्छता केला तर आईच्या देवीचा स्वच्छतेच्या बाबतीत अलंकार धारण करून प्रसन्नता, आपल्याला आशीर्वाद सतत आपल्या पाठीशी राहत असतो. मला सांगायचं बाकी काही नाही. 1-2 जणांनी कचरा साफ केला तर त्याबरोबर आपण इतर लोकांनी पण एकत्र येऊन परिसर साफसफाई करण्यासाठी मदत करावी. हीच सर्वांना माझी विनंती आहे. इथं डस्टबिन टाकलं आहे, त्याच्यामध्ये किती कचरा साठला आहे. इतरत्र परिसरामध्ये देखील कचरा साठला आहे. तर सर्वांनी ध्येय करूया आणि परिसर स्वच्छ ठेवूया. धन्यवाद.